हो मॅडम, 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 अहो मॅडम ऐका ना. हो मॅडम ऐका ना. काय आहे? अहो नाचताय काय तुम्ही? कारण मी आज खूप आनंदात आहे. आय एम सो हॅपी. मॅम, अदितीला कळलंय. मग तिला हेही समजायला पाहिजे आजचा दिवस सोन्याचा आहे, आनंदाचा आहे. आज मिलिंदच्या आणि माझ्या डिवोर्सचे सेटलमेंटचे पेपर येणार आहेत. त्याच्या सगळ्या लीगल प्रोसिजर्स कंप्लीट झाल्या की फक्त एक सिग्नेचर आणि मग मिलिंदचा आणि माझा डिवोर्स होणार आहे. आणि सेटलमेंटनुसार मला प्रचंड पैसा मिळणार आहे. मग मी आणि राघव लग्न करणारे वर्ल्ड टूरला जाणार आहेत. तसंही तुमच्या गुळपोळीमध्ये मला कंटाळा आलेला आहे. मैं अब आजाद पंछी हूं. हो पंछी, उडून झालं असेल ना तर जरा जमिनीवर या. इथे वेगळाच प्रॉब्लेम झालाय. मला माहितीये तू का घाबरलास. युवराजच्या आईने नमा आणि युवराजच्या लग्नाला परमिशन दिली आहे म्हणून तू घाबरतोयस ना. हाच प्रॉब्लेम आहे ना. पण आता हा प्रॉब्लेम फक्त तुझ्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही. कारण युवराजच्या आईने आता गप्प राहण्याचं कबूल केलंय. मीच त्यांना पैसे देऊन तुमचा साखरपुडा मोडायला लावला हे त्या कोणालाही सांगणार नाहीयेत. मग अदितीलाही काहीच कळणार नाही. पण अदितीला कळलंय. काय? हो, अदितीला कळलंय की तुम्हीच युवराजला माझा आणि अदितीचा साखरपुडा मोडण्यासाठी आणलं होतं. काय? कसं? कोणी सांगितलं तिला? अहो त्या युवराजने. पण का? म्हणजे आम्ही दोघं बोलत होतो, तो सहज बोलून गेला आणि नेमकं अदितीने ऐकलं. काय? हो. अदिती, अदिती ऐक माझं. अदिती ऐक ना माझं. मला बोलू नकोस माझ्याशी. तू सुद्धा इतके दिवस लपवून ठेवलंस माझ्यापासून, सांगता नाही आलं तुला. अदिती तुला वाईट वाटेल म्हणून नाही सांगितलं. माझी मैत्रीण मला परत गमवायची नव्हती. का? अरे तू इथे खोटं बोलून आलास, आमचा साखरपुडा मोडलास, पण माफी मागितलीस ना आमची. तू कळली ना तुला, मग का रागवले असते मी तुझ्यावर? या सगळ्यात माझी मॉम आहे हे तुम्हाला सांगितल्यावर उलट आता जास्त राग येतोय मला तुझा. अगं अदिती, पण तुमच्या दोघीत भांडणं होतील, तुमचं रिलेशन बिघडेल म्हणून मी आणि सिद्धार्थने ठरवलं की तुला काही कळू नाही द्यायचं. हे बघा अदिती, तुझी मॉम किती जरी चुकली असेल ना, पण ती तुझी आई आहे. तुमच्यात आई आणि मुलीचं नातं आहे. सिद्धार्थचं हेच म्हणणं होतं की अदितीला नाते तुटण्याची भीती वाटते म्हणून तुला काही सांगितलं नाही. तुला जर हे काही कळलं असतं ना तर तुमच्या नात्यात दुरावा आला असता, तुला त्रास झाला असता. अरे पण मला खोटं बोलण्याचा सुद्धा त्रास होतो ना. सगळ्यात जास्त त्रास मला त्यामुळे होतो. तुमचं मोटिव्ह चांगलं होतं पण हे सगळं कळायला हवं होतं मला. ठीक आहे, जे झालं ते झालं. उशिरा का होईना कळलंय मला. अदिती तू शांत हो. आता या सगळ्याचा विचार नको करू. उगाच आता वाद नको. युवराज प्लीज थांब. थोडा वेळ एकटं राहू दे मला. आणि मुळात वाद घालायला, जाब विचारायला माझा विश्वासच बसत नाही यावर. मॉमने हे सगळं बापरे, काय करू मी. काय मूर्ख माणसं आहेत. एकीकडे त्या युवराजचे म्हणते की ती कोणालाही सांगणार नाही, गप्प बसेल, आणि दुसरीकडे तिच्याच मुलामुळे जिला कळायला नको तर तिलाच कळलंय. या युवराजला ना मी आता सोडणार नाहीये. पण आता अदिती मला सोडणार नाहीये. मला जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीये. कुठे जाऊ मी? अदिती आता कुठल्याही क्षणी इथे येईल. काय करू? मॅम 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 तुम्ही जरा शांत शांत. तुम्ही बसा इथे. बसा बसा. हे बघा तुम्ही जरा शांत व्हा. अरे कशी शांत हो? मॅम तुम्ही ते सकाळी करता ना मेडिटेशन, म्हणजे ओम लावा, श्वास घ्या, श्वास सोडा, ते करा. तू वेडा आहेस का? ही मेडिटेशन करायची वेळ आहे का? ही इथून पळून जाण्याची वेळ आहे. हो मॅम, पळून जायचं बोलताय तुम्ही? विसरलात काय? कोण आहात तुम्ही? कोण आहे मी? कोण म्हणजे? अहो महालक्ष्मी, महालक्ष्मी करमरकर. आग लावणाऱ्या महालक्ष्मी, कोणालाही जाळ्यात ओढणाऱ्या महालक्ष्मी, कोणाची वाट लावणाऱ्या महालक्ष्मी.
कोणालाही विकून खाणारी महालक्ष्मी, अरे मूर्ख, कोणालाही मूर्ख बनवणारी महालक्ष्मी. मॅडम, अहो तुम्हाला काहीच अशक्य नाहीये. तुम्ही जर ठरवलत ना, तुम्ही काहीही करू शकता, अगदी काहीही. तुमच्या समोर उभं राहायची कोणाची हिंमत नाहीये. हो, मला सगळं मान्य आहे, पण आता इथून निघायला हवं. हो मॅम, हो काय असं बोलताय तुम्ही? हे बघा मॅम, तुम्ही घाबरू नका. तुम्ही आधी शांत व्हा, डोकं शांत ठेवा. तुमच्या तल्लक बुद्धीत काहीतरी प्लॅन नक्की निघेल. हो मॅम, तुम्ही किती वेळा असं कॉन्फिडेंटली खोटं बोलून वेळ मारून नेलीये. तुम्ही युवराजच्या आईला धमकी देऊन कसं गप केलं, आठवतंय ना तुम्हाला? मॅम, त्यामुळे तुम्ही शांत व्हा, विचार करा. मला माहितीये तुम्हाला यावेळी पण नक्कीच काहीतरी सुचेल. हो, तू म्हणतोयस ते बरोबर आहे. मला काहीतरी करावंच लागेल, आणि मला आता सुचलंय की मला काय करायला लागेल. हो मॅम, मॅम हे काय करताय तुम्ही? नाही, नक्की प्लॅन काय तुमचा? काही प्लॅन नाहीये, मी जाते इथून. हो, काय जाताय म्हणताय? एवढं मी तुम्हाला बोललो, एवढं मोटिवेट केलं, त्याचा काहीच फायदा झाला नाही. तू जे बोललास ते सगळं करेक्ट आहे. मी खूप हुशार आहे, मला भयंकर प्लॅन सुचतात, मी कॉन्फिडेंटली खोटं बोलू शकते. पण हे इतरांसमोर, अदिती समोर माझं काहीही चालत नाही. अरे मुलगी आहे ती माझी, खूप डेंजर आहे. तू ओळखत नसशील तिला अजून, पण तिच्याशी खोटं बोललं, वागलं, तिचा विश्वास मोडला की ती कशी रिॲक्ट होते हे तुला वेगळं सांगायला नकोय मी. हो मॅम. हे बघ, मला आता इथून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. मग का वागलीस असं तू? माझा तर विश्वासच बसत नाही की तू एवढं भयंकर प्लॅनिंग केलंस. तुझ्याच मुलीचा साखरपुडा मोडला असं का तू? माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस होता तो, आणि त्याच दिवशी सगळे माझ्यावर आरोप करत होते, मॉम डाऊट घेत होते. माझीच माणसं तुझ्यामुळे माझ्या विरोधात गेली होती. सेठला, या घराला कायमचं गमावून बसते असते. खरंच खरंच तू असं वागलीस? अदिती बेटा, इथे काय करतेस तू? बेटा, ही काय बसण्याची जागा आहे का? इथे मला खूप उबदार वाटतं डॅड, कोणीतरी कुशीत घेतल्यासारखं. ही चूल मला नातं न तुटण्याचा विश्वास देते. त्यामुळे जेव्हा जेव्हा मला नाती तुटण्याची भीती वाटते ना, तेव्हा मी इथे येऊन बसते. काहीही प्रॉब्लेम झाला, कोणी कसंही वागलं तरी नातं तुटता कामा नये. अदिती बेटा, किती समजूतदार आहेस ग तू. नात्यांचा विचार करतेस, नातं जपतेस, आणि हा तुझा भाव. एक तुटलेलं नातं घेऊन सुटकेचा निश्वास सोडताय. आता शेवटची सेटलमेंट. मग तुझी मॉम आणि मी कायमचं जोडू. निघून जाईल ती माझ्या आयुष्यातून, कायमची. मला इथून निघावंच लागेल. या सिद्धार्थला काय जाते बोलायला,
इथून पळून जाणं हा एकमेव पर्याय. मॅम 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 काय आहे? अहो मॅम थांबा, असं प्रॉब्लेम पासून पळून जाऊ नका. हे बघ, मी आता इथे थांबले ना तर मोठा प्रॉब्लेम होईल. मला जाऊ दे. अदिती नाहीये ना इथे? नाहीये, निघते मी. हो हो अहो काय बघून नाही चालतायत का? सॉरी. हा, आणि हे काय कुठे निघालं एवढ्या घाईत? ते मी मुंबईला जाते. काय असं अचानक? हो, किती दिवस झाले आता. म्हणजे आता कळलं? हा, नाही म्हणजे असं अचानक कसं तुम्हाला वाटलं की जावं म्हणून? थांबा हो, आमची काही हरकत नाही. आणि आता एवढे दिवस राहिलात ना, मग राहा की आणखीन. हो पण ते मुलीच्या सासरी इतके दिवस ते. हा? म्हणून काय झालं, आता मी राहतेच आहे ना माझ्या माहेरी इतके दिवस. थांबा तुम्ही पण. हे बघा, मी माहेर वाशीन, तुम्ही विहीण वाशीन. थांबा हो, तेवढीच मला सोबत होईल. काय अनप्रेडिक्टेबल बाई आहे. इतर वेळी मी इथे राहते म्हणून टोमणे मारत असते. आता मला जायचंय तर थांबवते. नको नको, मला जाऊ द्या, खूप घाई आहे मला. का सिद्धू, अरे समजव तुझ्या सासूला. सिद्धार्थ, मला नाही, यांना समजव तू. मला जाऊ दे. वा, फायनली तुम्हा दोघांच्या मनासारखं झालं. कॉंग्रॅच्युलेशन्स. मी हरले, तुम्ही जिंकलाय. नाही बेटा, तसं नाहीये. मला माहितीये तुला हे बिलकुल आवडलेलं नाहीये. तू खूप प्रयत्न केले आम्हाला एकत्र आणण्यासाठी, आमच्यातले वाद मिटवण्यासाठी, पण बेटा आमचं हे नातं टिकवणं केवळ इम्पॉसिबल आहे. हा, ऊन खूप होतं ना. हो ना बाई. मी तुमच्यासाठी छान सरबत करून आणते, तुम्ही आता आराम करा. Possible. काय? हा? अगो बाई, तुम्ही कुठे निघालात वीणबाई? अशी बॅग धरून कुठे निघाला? काय रे सिद्धू? ओ गॉड, आता ह्या आल्या. ते माझी मुंबईला अर्जंट मीटिंग आहे, त्यामुळे मला घाईनी जावं लागतंय. प्लीज मला जाऊ द्या, काहीच विचारू नका आता. पण आदितीला सांगितलं ना? नाही, ते आदितीला सांगितलं तर ती रडवेला चेहरा करून बसेल ना, मग मला तिचा रडवेला चेहरा नाही बघवणार, म्हणून अशी गुपचूप निघते मी. प्लीज मला जाऊ द्या ना बयोबाई. आपण सांगायला पाहिजे ना, पोरगी उगीच काळजी करत बसेल. अहो, मी तिला मुंबईला पोहोचले ना की फोन करून देईन. आता मला निघू दे. अहो, तुम्हाला प्रवास करायचा आहे, जेवण करून जा. सगळं जेवण तयार आहे, मी आत्ता वाढते. नाही, मी जेवतच नाही. काय? आय मीन, माझं स्ट्रिक्ट डाएट सुरू आहे ना, सो प्लीज मला जाऊ द्या. हो, नाही पण थोडस तरी खाऊन जा ना. नको, मला काहीच नकोय, मी जातीये. येते. ऐका ना वीणबाई. हे काय रे सिद्धू? मी बघतो. कशासाठी थांबलायस तू डॅड? दे ती फाईल, मीच जाते आणि सांगते तिला. तुझं आणि डॅडचं नातं तोडण्यात यश मिळालंय तुला, पण माझं आणि सीटचं नातं तोडण्यात यश नाही मिळालं तुला. भर साखरपुड्यात युवराजला आणून तू माझा साखरपुडा मोडलास, तरी आमचं लग्न झालंच. काय म्हणालीस? हो डॅड, मॉमच्या सांगण्यावरूनच युवराज आमच्या साखरपुड्यात आला होता. आता मला इथे तुझं आणि आदितीचं लग्न मोडण्यासाठी बोलवलं होतं. मी अजूनही आदितीला कळू दिलं नाही की हे सगळं करण्याच्या मागे तिच्या मॉमचा हात होता. हो, तरी मला वाटलंच होतं, आणि तेव्हा मी तुला हे सगळं सांगत होतो, पण तुझा विश्वासच बसला नाही. मी तुला हे म्हणालो होतो की ह्या सगळ्या मागे त्या महालक्ष्मीचा नक्कीच हात असणार आहे. विश्वास तर माझा आता सुद्धा बसत नाहीये डॅड. मॉम असं कसं करू शकते? कारण तिला आधीपासूनच हे लग्न मान्य नव्हतंच, आणि मला 100% गॅरंटी आहे तो जो राघव आहे ना, तो तिच्याबरोबर ह्या सगळ्यामध्ये सामील असणार आहे. अदिती बेटा, ती फाईल आधी इकडे दे. बेटा, त्या राघवने आणि तिने मिळून स्वतःच्याच मुलीचा साखरपुडा मोडला. मी तिला नाही सोडणार. सगळ्या गर्दीसमोर, सगळ्या लोकांसमोर तुझ्यावर खोटे आणि वाईट साईट आरोप केलेत. मी तिला सोडणार नाहीये. आता या क्षणी मी सोक्षमोक्ष लावणार आहे. दे ती फाईल. नाही डॅड, तू काही बोलू नकोस. आपण
मलाच बोलायचंय तिच्याशी. पण त्याआधी हे पेपर्स दाखवून तिला कॉंग्रॅट्स करते आणि मग जाब विचारते. बेटा एक मिनिट. आदिती. हो मॅडम, हो मॅडम, हो मॅडम, मॅडम मॅडम थांबा थांबा थांबा. काय तुझं असं माझ्या मागे मागे नको करूस. मॅम हे बघा, तुम्ही आधी ना जरा हळू बोला. मला सांगा, हे असं पळून जाऊन काय होणार आहे का? हे बघ, मला एकतर आता आधी काही सुचत नाही. मला मुंबईला जाऊ दे, मी काहीतरी विचार करेन, काहीतरी चांगला प्लॅन करेन आणि मग हा प्रॉब्लेम सोडवेन. मला आता जाऊ दे. बरं बरं काय बरं? माझ्या मागे मागे येण्यापेक्षा ना त्या अदितीला माझ्यापर्यंत पोहोचण्यापासून अडव. जा बघ जरा ती कुठे ते. हो. काय कुठे आहे मॉम? गेली असेल पार्लरला. तुला दुसरं काम तरी काय ना. मॉम बस हो. हे काय, कुठे चाललात मॉम तुम्ही? हे बघ, सगळ्यांनी मला ऑलरेडी खूप प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे तू मला काहीही विचारू नकोस आणि मी तुला उत्तरही देणार नाही. तू आज तरी कोण रे प्रश्न विचारणारा? चल हो बाजूला. मॉम थांबा ना. का? हे काय, आज न सांगताच का असं विचारलात? टाइमपास करू नकोस, लवकर सांग काय होते. बाजूला हो नाही तर. अहो मी म्हणत होतो मी टाकतो गाडीत बॅग. काय रे तुझं? ओके ठेव. मॉम अहो मला 4 हात नाही, 2च हात आहे. मग मी काय करू? ही मुळी धरा की थोडी. अरे इट्स व्हेरी जड. पकडा पकडा, धरा. दे. हळू धरा, हळू. गॉड, कुठल्या माणसांमध्ये अडकले मी. सॉरी सॉरी. सॉरी काय सॉरी? मला आजच या सगळ्या साड्या कुरिअर करायच्या होत्या. आणि काय चाललंय ग तुम्हा मायलेकींचं? म्हणजे मॉम कुठे आहे? मॉम गेल्या मुंबईला. काय? तुझ्यासारख्याच घाईत होत्या, आत्ताच गेल्यात. असतील अंगणात. आदिती मी आलो. ओ तुम्ही कुठे चाललात? मी ते म्हणजे थांबा, हे मायलेकींनी पाडलंय, मी उचलायचं? हो. काय मी? तुमच्याच फॅमिलीने केलंय. ओके, इट्स ओके. कूल डाऊन, कूल डाऊन. चला फायनली निघते मी इथून. अतिथीला काही कळलं नाही पाहिजे. ड्रायव्हर चला लवकर. ड्रायव्हर चला लवकर. ओ गॉड, वेळ लागलाय का मला? ड्रायव्हर नाहीये ते कसं विसरले मी? मलाच गाडी ड्राईव्ह करायची. पटकन निघायला हवं. चावी. सापडली. अदिती? नाही, भास होत आहेत मला. नाही. कसले भास मॉम? हे काय मग? मला न भेटता जाणार तू?